नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे मराठी स्टोरीज या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. 2026मधील नवीनतम वैद्यकीय संशोधनानुसार संपूर्ण देशाला धक्का बसला. 5 भयंकर अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्या स्वयंपाकघरात लपलेल्या आहेत, जे दररोज आपल्या हाडांमधून कॅल्शियम काढून घेत आहेत. तुम्हाला कल्पनाही नाही, पण तुमच्या हाडांची ताकद दिवसेंदिवस कमी होत आहे. माझे गुडघे दुखतात, माझी पाठ दुखते, माझे सांधे दुखतात, मला चक्कर येते आणि मला माझ्या पायामध्ये अजिबात ताकद उरलेली नाही असे आम्हाला वाटते. हे वयामुळे आहे, पण डॉक्टरांना आता या गोष्टी आहेत हे स्पष्ट झाले आहे. वयामुळे नाही, तर हे तुमच्या ताटातील 5 पदार्थांमुळे होत आहे. देशातील नामांकित आयुर्वेदिक डॉक्टरांचा एका सर्वेक्षणानुसार जानेवारी आणि फेब्रुवारी 2016मध्ये एक मोठा अभ्यास पूर्ण केला होता. हा अभ्यास जवळपास 15,000 लोकांच्या हाडांची तपासणी करण्यात आली. या अभ्यासात एक धक्कादायक सत्य समोर आले. ते म्हणजे वयाच्या 45 नंतर प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीकडे होते त्याच्या हाडांमध्ये कॅल्शियमची भयंकर कमतरता होती. म्हणजेच 2 पैकी एका व्यक्तीच्या हाडांमध्ये अजिबात ताकद उरली नव्हती. अगदी एक साधा फटकासुद्धा हाड मोडणे, अस्थिभंग होणे, कंबर वाकणे, गुडघ्याला सूज येणे, गंभीर कारण सांध्यांमध्ये वेदना होतात, असे नस दबणे 95% हे असे आहेत. का घडते आहे? लोकांना काहीच कल्पना नाही. तर मग आपण इथे काय करायला पाहिजे? आम्ही पुण्यातील एका ज्येष्ठ आयुर्वेदिक डॉक्टरला विचारून त्यांनी गेली 35 वर्ष हाडांच्या आजारावर उपचार करत आहे. त्यानंतर त्याला ही 3 महत्त्वाचे प्रश्न पडले ते आम्हाला सांगितले. पहिला प्रश्न विचारला गेला होता की हाडे नेमकी का कमजोर होतात? व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर प्लीज कृपया करून व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून तुम्हाला यापुढे देखील असेच नवनवीन व्हिडिओज या चॅनलवरती पाहायला मिळतील. तर चला मग व्हिडिओमध्ये पुढे चालूया. आणखी काय काय आहेत हाडांच्या कमजोरीचे कारण? तर याचा दुसरा प्रश्न असा होता, सध्या लोक कोणते 5 पदार्थ खात आहेत? चुकीच्या आहारामुळे होणारे दुष्परिणाम, हाडांची झीज आणि तिसरे सर्वात महत्त्वाचा, जर एखाद्या व्यक्तीला आपली हाडे पुन्हा लोखंडासारखी मजबूत करायची असतील तर त्यांनी नेमके काय केले पाहिजे? डॉक्टरांचे उत्तर ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, कारण त्यांनी स्पष्टपणे सांगितले की तुमच्या रोजच्या आहारातील हे 5 पदार्थ तुमचे शत्रू बनले आहेत. त्यांना फेकून द्या, काही काळासाठी कचरा, पण हे पदार्थ तुमच्यामध्ये टाकू नका. अन्न किंवा तुमच्या तोंडामध्ये घेऊ नका. पूर्वीच्या काळी ते लोक 90 ते 100 वर्षे जगत होते. त्यांची हाडे कधीच दुखत नव्हती, त्यांची कंबर सरळ होती, त्यांचे गुडघे नेहमीच मजबूत होते, कारण त्यांनी हे 5 पदार्थ कधीच खाल्ले नाहीत. पण आजकाल खाण्याच्या सवयी इतक्या बदलल्या आहेत की हे 5 पदार्थ आहेत प्रत्येक घरात दररोज तयार केले जातात आणि खाल्ले जातात. तर तुम्ही कधी ऐकले आहे का की अगदी 30 वर्षांचा तरुण माणूस आता गुडघे दुखत आहे असं म्हणतो आहेत? आता तुम्ही म्हणाल, मला पटकन सांगा हे 5 पदार्थ कोणते? खाली बसा, थांबा. मी तुम्हाला सर्व काही एक एक करून सविस्तरपणे सांगेन. अर्धवट ऐकू नका, नाहीतर तुम्ही शेवटचे 2 सर्वात महत्त्वाचे मुद्दे गमावून बसाल. अन्नपदार्थ जे आहेत तुमच्या हाडांसाठी सर्वात धोकादायक. पहिला पदार्थ म्हणजे बघा, तुम्ही सकाळी उठल्यावर सर्वात आधी काय करतात? तुम्ही कोणत्या प्रकारचा चहा पिता? जर तुम्ही दुधासोबत चहा पित असाल तर लक्षात ठेवा की जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी दुधाचा चहा प्यायलात तर पोटातील आम्लता कमी होते, तुमचे पोट वाढते. तेव्हा तुमच्या पोटातील आम्लता वाढते की ती कमी करण्यासाठी शरीर काय करते? ते म्हणजे हाडांमधून कॅल्शियम शोषून घेते. तर बघा, तुम्ही रोज सकाळी 1 कप चहा प्या आणि त्यामुळे चहाचा कप तुमच्या हाडांमधील कॅल्शियम शोषले गेले आहे आणि ते हळूहळू कमी होत आहे. तुमच्या लक्षातही येत नाही की जर तुम्ही 20 वर्षे असा चहा प्यायलात, वयाच्या 50व्या वर्षी तुमचे गुडघे दुखायला लागतील. मला कंबरेतून वाकावे लागते का? आयुर्वेदिक डॉक्टरांनी सकाळी सगळे स्पष्टपणे सांगितले आहे. दुधाचा चहा ताबडतोब थांबवा. जर तुम्हाला चहा प्यायचाच असेल तर तुम्ही काळा चहा किंवा साधा चहा पिऊ शकता. 2 जोडा, ज्यात तुळशीची पाने घाला, पण दूध घालू नका. सकाळच्या चहामधील पुढचा घातक पदार्थ आहे तो म्हणजे शेंगदाणा तेल किंवा नारळाचे तेल वापरा. आपल्या रिफाइंड ऑइलमध्ये खूप सारे विषारी घटक असतात
की ज्याने देखील आपल्या हाडांवरती परिणाम होत असतो. पण आजकाल प्रत्येक घरात शुद्ध केलेले तेल आढळते आणि हे शुद्ध केलेले तेल बनवताना अनेक रासायनिक प्रक्रिया केल्या जातात. हे सर्व त्यातील पोषण तत्वे नष्ट होतात. या उलट जेव्हा हे तेल तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करते तेव्हा ते तुमच्या हाडांमधून कॅल्शियम शोषून घेण्याचे काम करते. 2026 मध्ये अभ्यासात स्पष्टपणे आढळून आले आहे की जे लोक हे दररोज रिफाईंड तेलात जेवण बनवतात, हाडांच्या घनतेत 30% घट अधिक हे भयावह आहे. या एका तेलामुळे तुमच्या हाडांमध्ये जवळपास 1/3 शक्ती शोषली जाते. म्हणूनच शुद्ध केले जाते. आज या ठिकाणी तेल पुरवठा थांबवण्याची गरज आहे. मला घाणेरडे तेल वापरायला आवडते तर त्याला कोण काय करणार? तुमच्या स्वयंपाकघरातील तिसरा घटक अत्यंत धोकादायक आहे. तुम्ही एकूण विश्वास ठेवू शकत नाही. तिसरा घटक म्हणजे पीठ. आता तुम्ही विचाराल, आपण पीठ कुठे खातो? अहो, तुम्ही तर रोजच पीठ खाता. तुम्हाला माहिती सुद्धा नाही. जेव्हा तुम्ही भाकरी खाता, बिस्किटे, नान, पिझ्झा, बर्गर, केक हे सर्व पदार्थ आहेत ते पिठापासून बनलेले आहेत. पीठ म्हणजे पोटात गेल्यावर पचायला खूप कठीण जाते. पीठ पचवण्यासाठी शरीराला खूप ऊर्जेची गरज भासते आणि शरीराला ती ऊर्जा कुठून मिळते? ती येते तुमच्या हाडांमधील कॅल्शियममधून. म्हणजेच तुम्ही जितके जास्त पीठ खाल, तुमच्या हाडांमध्ये तितके जास्त कॅल्शियम असेल घटते. डॉक्टरांनी आम्हाला सांगितले आहे की पिठापासून बनवलेले सर्व पदार्थ खाणे ताबडतोब थांबवा. ज्वारीची भाकरी, बेसनाची भाकरी खा, बाजरीची भाकरी खा, पण पिठाची भाकरी अजिबात खाऊ नका. आता चौथ्या मुद्द्याकडे येऊया. तो घटक आहे इतका सामान्य आहे की त्याचा वापर प्रत्येक घरात रोजच्या रोज केला जातो. चौथा घटक पांढरी साखर. तुम्हाला वाटतं साखर फक्त गोडवा, पण पांढरी साखर हळूहळू विष बनत जाते. जेव्हा साखर तुमच्या शरीरात प्रवेश करते तेव्हा शरीर ते शोषून घेण्यासाठी कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची गरज असते. शरीराला हे कॅल्शियम कुठून मिळते? ते येथून येते तुमची हाडे आणि दात. म्हणूनच जे लोक जास्त साखर खातात त्यांचे दात आणि हाडे लवकर तुटतात. 2026चा एक अभ्यासात असे म्हटले जाते की लोक दिवसाला 3 चमच्यांपेक्षा जास्त साखर खातात त्यांना ऑस्टिओपोरोसिसचा धोका असतो 40% वाढलेला असतो. आणि तर पांढरी साखर फेकून द्या. गूळ वापरा, मध वापरा, दाणेदार साखर वापरा, पण तुमच्या घरात पांढरी साखर अजिबात ठेवू नका. शेवटचा आणि 5वा घटक आहे तो म्हणजे सर्वात धोकादायक. डॉक्टरांचे म्हणणे आहे की जर तुम्ही एक घटक खाणे बंद केले तर तुमच्या हाडांच्या 50% समस्या आपोआप दूर होतील. 5वा घटक पॅकेज केलेला आहे. प्रक्रिया केलेले अन्न. त्यात काय काय असते ते बघा. चिप्स येतात, स्नॅक्स येतात, कुरकुरे येतात, इन्स्टंट नूडल्स येतात, पॅकेज केलेले ज्यूस, तयार खाद्यपदार्थ या आणि असे अनेक सर्व पदार्थ की जे पॅकेजमध्ये येतात. जेवण बनवताना ते घालतात संरक्षण रसायने, कृत्रिम रंग आणि मोठ्या प्रमाणात सोडियमचे परिणाम. जेव्हा हे सर्व तुमच्या पोटात जाते तेव्हा तुमच्या हाडांमधील कॅल्शियम शोषून घेतात. म्हणून जर तुम्ही एक पॅकेट खाता चिप्स, त्यातील सोडियम तुमच्या हाडांमधील कॅल्शियम खेचून घेतं आणि लघवीद्वारे ते तुमच्या शरीराबाहेर टाकले जाते. म्हणून अधिक पॅकेट तुम्ही जे अन्न खाल त्यात अधिक कॅल्शियम असेल तुमच्या शरीरातून उत्सर्जित होते. डॉक्टरांच्या शब्दात म्हटलं तर पॅकेटमधील कोणतेही अन्न खाणे बंद करा. पॅकेटमधील अन्न हे शरीरासाठी खूप हानिकारक असते आणि आजपासूनच ते थांबवा. घरचे ताजे जेवण खा, भाज्या खा, फळेभाज्या खा, तृणधान्य खा, पण बाहेरचे कोणतेही पॅकेटमधील अन्न खाऊ नका, अजिबातच नाही. आता तुम्ही विचाराल की जर आपण हे 5 पदार्थ खाणे बंद केले तर आपली हाडे मजबूत करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? तर डॉक्टरने 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली गोष्ट, दररोज सकाळी 20 मिनिटे चालायचे आहे. उबदार उन्हात उभे राहा. तुम्हाला सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी मिळेल. हे लक्षात ठेवा की व्हिटॅमिन डी शिवाय शरीरातील कॅल्शियम शोषले जाऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, बेसन, तीळ आणि हिरव्या पालेभाज्या खा, जे आहेत नैसर्गिक कॅल्शियम समृद्ध. तिसरा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोज अर्धा तास चाला, जे हाडांवर ताण निर्माण करेल, हाडांची घनता वाढवेल, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. लक्षात ठेवा, तुम्हालाच तुमच्या हाडांची काळजी घ्यावी लागेल. कोणताही डॉक्टर येऊन तुमची हाडे मजबूत करू शकत नाही. काढून टाका. आजच्या व्हिडिओमध्ये
उल्लेख केलेले हे 5 पदार्थ जे आहेत ते तुमच्या आहारातून आजच्या आज काढून टाका. तुमच्या सध्याच्या आहाराबद्दल जर तुम्ही आजपासून या 5 गोष्टींचे सेवन थांबवले तर सकाळी दुधाचा चहा पिणे बंद करा, रिफाइंड ऑइल वापरणे बंद करा, पिठाचे पदार्थ खाणे बंद करा, पांढरी साखर खाणे बंद करा आणि पॅकेज प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे थांबवा. पुढील 3 महिन्यात तुम्हाला नक्कीच फरक दिसून येईल. गुडघ्यांचे दुखणे कमी होईल, पाठदुखी कमी होईल, सांधेदुखी कमी होईल आणि तुमच्या पायांनाही ताकद येईल. ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा. तुमच्या कुटुंबातील प्रत्येकजण तुमच्या आईला सांगा, तुमच्या वडिलांना सांगा, तुमच्या आजी आजोबांना सांगा. कारण जर तुम्ही हे पदार्थ खाणे थांबवले नाही तर तुमचे आयुष्य नक्कीच कमी होणार आहे आणि तुमचा त्रासही वाढणार आहे. तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत हा व्हिडिओ कंटिन्यू पाहिला याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. कृपया करून पुन्हा एकदा नम्र विनंती आहे, तुम्ही जर चॅनेलवरती प्रथमच आले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक करा आणि कमेंटमध्ये हे देखील कळवायला विसरू नका की तुम्ही हा व्हिडिओ कोठून पाहताय. चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.